गेवराई विधानसभेचा एक्झिट पोल समोर आलेला आहे। या एक्झिट पोलनुसार गेवराई विधानसभेचा भावी आमदार कोण होऊ शकतं हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। गेवराई विधानसभेच्या मतदारसंघामधील जे सर्कल आहेत, चकलांबा सर्कल असेल, मादळमोही सर्कल असेल, याचबरोबर नव्याने समाविष्ट झालेले टाकरवन व तालखेड आणि पिंपळनेर हे सर्कल असतील। या सर्कलमधून चांगल्या प्रकारे विजयसिंह पंडित यांना मतदान झाल्याचं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। कारण विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघामध्ये आपला बूथ एजंटपर्यंतचा जो संपर्क आहे तो दांडगा संपर्क असल्यामुळे मतदान हे त्यांच्या बाजूने चांगल्या प्रकारे झाले असल्याचे सांगण्यात येत असून विजयसिंह पंडित यांना जवळपास 60 ते 70 हजार मतदान पडणार असल्याचे ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरे उमेदवार असलेले बदामराव पंडित यांचा देखील पूर्ण बूथ एजंटपर्यंत संपर्क असल्यामुळे आणि लोकांमध्ये जनसंपर्क वाढल्यामुळे बदामराव पंडित यांना देखील 58,000 ते 68,000 पर्यंत मतदान पडतील असं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर अपक्ष उमेदवार असलेले लक्ष्मण पवार यांच्या बाजूने सहानुभूती असल्यामुळे त्यांना देखील 45,000 ते 55,000 पर्यंत मतदान पडणार असल्याचे देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर वंचितचे उमेदवार असलेले प्रियंका खेडकर यांच्या बाजूने ओबीसी समाज उभा राहिल्यामुळे त्यांना देखील चांगल्या प्रकारे मतं पडणार असून ते देखील 40 ते 50 हजारापर्यंत मतं खाऊ शकतात असं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर दुसरे उमेदवार असलेले पूजा मोरे यांनी देखील ह्या गेवराई मतदारसंघामध्ये चांगला दांडगा संपर्क वाढलेला आहे, परंतु पूजा मोरे आणि प्रियंका खेडकर ह्या दोघींची जर बाजू पाहिली तर अनेक गावापर्यंत त्यांचे बूथ एजंट न पोहोचू शकल्यामुळे त्यांना कुठंतरी मतदान कमी होत आहे। तर पूजा मोरेंची जर बाजू पाहिली तर पूजा मोरेंना अनेक सर्कलमधून चांगल्या प्रकारे मतदान पडू शकतं। पूजा मोरे देखील 40 ते 50 हजारापर्यंत मतदान आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्यात यशस्वी झाले असल्याचं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। पूजा मोरे आणि प्रियंका खेडकर यांनी जर 40,000 ते 50,000पेक्षा जर अधिक मतदान जर घेतलं तर ह्यामधून कदाचित प्रियंका खेडकरमुळे विजयसिंह पंडित यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो, तर पूजा मोरेमुळे बदामराव पंडित यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो आणि कदाचित ह्या दोघींनी जर 50,000 मतापेक्षा जर जास्त मतदान खाल्ले तर लक्ष्मण पवार हे गेवराईचे तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजय होऊ शकतात। परंतु जर विजयसिंह पंडितनी जर आपली जी बूथ एजंटापर्यंतची जी जनसंपर्क आहे आणि मताचा आपल्या पारड्यामध्ये चांगल्या प्रकारे मतदान पाडून घेण्यात जर ते यशस्वी झाले असले तर ते देखील कमी अधिक फरकाने का होईना 1 ते 1.5 हजार मतांनी देखील विजय होऊ शकतात। परंतु जर प्रियंका खेडकर यांनी विजयसिंह पंडित यांचे जर मतं खाण्यामध्ये जर चांगल्या प्रकारे जर समोर आले तर बदामराव पंडित यांचा देखील विजय निश्चित होऊ शकतो। परंतु ही जर खरी लढत पाहिली तर विजयसिंह पंडित विरुद्ध बदामराव पंडित यांच्यातच होणार असल्यामुळे गेवराई विधानसभेचा भावी आमदार म्हणून कदाचित विजयसिंह पंडित किंवा बदामराव पंडित ह्या दोघांपैकी एक जण विजय होऊ शकतो असं देखील ह्या गेवराईच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे। परंतु एकंदरीत ह्या गेवराई विधानसभेच्या एक्झिट पोल विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।